पार्किंगवरून सुरू झालेल्या वादाचा चाकूछुरीसह राड्यात रूपांतर झाल्याची घटना 18 सप्टेंबरच्या रात्री घुटकाळ वार्डात घडली। हबीब मेमन व कुरेशी या दोन गटात ही हाणामारी झाली असून या घटनेत दोन गटातील मारेकरी जखमी झाले आहेत। या दरम्यान कुरेशी गटानं मेमन यांच्या चारचाकी गाडीला पेटवल्यानं मेमन यांचा आर्थिक फटका बसला आहे। या घटनेत त्यांची गाडी जळून खाक झाली आहे। दरम्यान या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून या घटनेचा पुढील शहर पोलीस करीत आहे। शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या घुटकाळ वार्डात सर्वधर्मीय बांधव वास्तव्यास आहेत। यातील कुरेशी समाज व भंगार व्यावसायिक तथा मुस्लिम एकता विकास मंचचे अध्यक्ष हबीब मेमन यांच्यात गेल्या काही दिवसांपासून पार्किंगवरून वाद सुरू आहे। मेमन यांचा घुटकाळ वार्डात हिंदुस्थान स्क्रॅपचा व्यवसाय आहे, त्यामुळे त्यांच्या दुकानासमोर उभ्या राहणाऱ्या जड वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होते। यासह स्थानिकांना त्यांची गाडी लावण्यासाठी जागाच नसते। तसंच दुकानात लोहा कटिंग होत असल्यानं स्थानिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे। ही बाब कुरेशी समाजानं मेमन यांच्या निदर्शनास आणून दिली। 18 सप्टेंबरच्या सायंकाळी सुद्धा कुरेशी समाज व मेमन यांच्यात याच कारणावरून वाद झाला। कालांतरानं हा वाद विकोपाला जाऊन रात्री अंदाजे 9 वाजताच्या दरम्यान कुरेशी समाज व मेमन या दोन गटातर्फे चक्क शस्त्रे बाहेर निघाली। यानंतर या दोन्ही गटानं एकमेकांवर शस्त्रानं वार केला। या दरम्यान मेमन यांच्या चारचाकी गाडीला आग लावण्यात आली, त्यामुळे परिसरात चांगलाच भडका उडाला। या हाणामारीत दोनही गटातील एकूण 7 मारेकरी जखमी झाले आहेत। त्यात नूर अहमद कुरेशी, वसीम अहमद कुरेशी, शेख नदीम कुरेशी, वकील खान माजिद खान, मोहम्मद इब्राहिम यांचा समावेश आहे। यातील गंभीर जखमी झालेल्या असलेल्या शेख नदीम कुरेशीवर नागपुरात तर उर्वरित जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे। ये लोग स्क्रैप के काम करने वाले लोग हैं और ये नहीं क्या कहीं के भी कबाड़ियों का माल लाते हैं और रोडों पे रख देते हैं। अब हम लोगों को वहाँ रहने वाले लोगों को परेशानी है इनसे। हम हमारी जो गाड़ियाँ है हम लोग कहाँ रखेंगे, हमारे को प्रॉब्लम है। हम अपने घर के पास रखेंगे या इनके घर पे ले जाके गाड़ियाँ रखना हमने अपनी। वहाँ उनको बोलने को जाओ तो वो बोलते हैं तुम दादागिरी कर रहे हैं क्या। हाँ, ये कोई बोलने का तरीका है क्या उन लोगों का? उनको समझना चाहिए ना। ये कौन लोग हैं? हाँ, ये हबीब दाऊद मेमन और अनवर भाई और भोला सेठ, वो सब बड़े बड़े लोग हैं, पैसे वाले लोग हैं, उनकी चलती है। अब हमने कुछ बोले तो हम लोगों का ये हाल हुआ। हम 3 लोग, छोटा भाई सीरियस है हमारा। वो बस्ती वालों को नुकसान होने का डर है। पूरी ट्रैफिक होती है, एक्सीडेंट होते हैं 1-2 बार वहाँ पे, 1-2 बार एक्सीडेंट हुए वहाँ पे। फिर उसके बाद में मैंने उनको बोला गाड़ी हटाओ, तो उन्होंने गाड़ी नहीं हटाई। तू दादा है क्या? तो हमारी ऐसी हाथापाई हुई, हम लोग चले गए घरों पे। फिर बाद में हम हमारे घर से आए खाना वाना खा के, तो ये लोगों ने पूरा 20-25 फुट्टों का लाट ला के इनके स्क्रैप के दुकान में पूरे राड़ों के साथ में सब थे। तब हम समझे कोई नहीं होगा, तो हम 5-6 लोग गए, तो ये लोगों ने हमारे सर पे पूरे राड़ा ही राड़ा मारना चालू कर दिए और अंदर से ताला लगा के बंद कर दी। भाई सीरियस है वो, उसको लेके वो अभी बहुत सीरियस है वो। अगर उसके जान का अगर कुछ होता है तो हम लोग तो पुलिस वालों को दोषी ठहराएंगे, क्योंकि ये लोगों ने कार्रवाई की नहीं। वहाँ पे कितनी देर वो पड़ा रहा। दरम्यान याबाबतची माहिती होताच उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांसह शहर व रामनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनेचं गांभीर्य ओळखून वेळीच घटनास्थळी पोहोचले। दंगा नियंत्रण पथकातील जवानही घटनास्थळी तैनात झाले। अग्निशमन दलाच्या पथकानंही वेळीच घटनास्थळ गाठून गाडीला आगीतून मुक्त केले, पण तोपर्यंत आगीमुळे मेमन यांच्या गाडीचं बरंच नुकसान झालं होतं। या प्रकरणी दोनही गटाविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून जखमींना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे। या घटनेबाबत सविस्तर अधिक बातचीत करीत आहे पोलीस निरीक्षक प्रदीप शिरस्कर। काल दिनांक 18/9 रोजी गुटकलावाड येथे हिंदुस्थान स्क्रॅप जवळ गाडी ठेवण्याच्या वादावरून भांडण झाले। त्यामध्ये मोहम्मद अब्दुल राजीक यांनी पोलिसांना रिपोर्ट दिली, त्यावरून 307चा गुन्हा दाखल झाला। त्यातील एकूण 2 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत। तसेच दुसरी जी पार्टी होती त्यांनी सुद्धा रिपोर्ट दिलेला आहे, त्यांचे रिपोर्टसुद्धा 307 व इतर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे। त्याचासुद्धा आरोपी अटक करण्यात आलेले आहे। या भांडणामध्ये भांडण हे जे आहे गाडीच्या वादावरून भांडण असल्यामुळे कुणीतरी त्या ठिकाणी भांडणामध्ये गाडीला आग लावली, त्यामध्ये डस्टरची गाडी जळून जवळपास 7 ते 8 लाखाचं नुकसान झालेलं आहे। यातील उर्वरित आरोपी
त्वरित अटक करण्यात येते व अजून जे आरोपी निष्पन्न होतील त्यांनासुद्धा अटक करून त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येते.